प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा महा एपिसोडचा भाग 2 तुम्ही बघत आहात. तर आपण बघितलं पहिल्या भागामध्ये अद्वैतने कलाला ऑफिशियली चांदेकरांची डिझायनर म्हणून अपॉइंट केलंय. ते सरोजला अजिबात सहन झालेलं नाहीये, पण आबांनी मात्र या अद्वैतची पाठ थोपटली आहे बरं का. आबा खुश होतात आणि म्हणतात, शाब्बास अद्वैत, आज तू खरा उद्योगपती शोभतोय. अरे, या सगळ्या गोष्टी मागं ठेवून मोठ्या मनानं तू हे समद स्वीकारलं. समदे वाद तंटे मागे ठेवून तू योग्य निर्णय घेतलास अद्वैत. मला लई बरं वाटलं बघ. तू असंच काम करत राहिलास ना अद्वैत, तर तुझ्या बिझनेस मध्ये तू खूप यशस्वी होशील. अद्वैत, मी म्हणालो नव्हतं का, अंबाबाईचा जो निर्णय असेल तेच होणार. बघितलं का अंबाबाईने काय निर्णय दिला. अरे, अंबाबाईचा आपल्या वास्तूवर वरद हस्त आहे, तेव्हा तिच्या या रूपामध्ये आपल्या वास्तूमध्ये 100 वर्षापासून उत्सव होतोय. अंबाबाई आपल्याकडून काही चुकीचं करून घेणार नाही. ए सरोज, अगं बघ, अद्वैतने योग्य निर्णय घेतलाय. तू मन मोकळेपणाने त्याला पाठिंबा दे बरं. सरोजचं तोंड वाकडच असतं. आबा म्हणतात, अगं सरोज, तुझ्या मनामध्ये किंतु राहिलं तर तू अस्थिर होईल ना अद्वैत. आता ही सरोज म्हणते, हे बघा आबा, मला हे अजिबात मान्य नाहीये. आबा म्हणतात, अगं सरोज, मला ठाव आहे, पण आपल्याकडे दुसरा पर्याय का? एक तर कलाकडून काम करून घ्यायचं, नाहीतर मग काम सोडून द्यायचं. आता तू ठरव बरं, काय करायचंय तुला. ते श्रीकांत, रजनी सगळे इथेच बसलेले असतात आणि रोहिणी आणि राहुल पण तिथेच आहेत. प्रेक्षकांनो, हा भाग सुद्धा त्यांनी अप्रतिम दाखवलाय. आता आबा लगेच पटापट डिसिजन घेतात. आबा म्हणतात, अद्वैत, एक काम कर, कलाला आता लगेच आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जाय बरं. आता सरोज आबांकडे बघतच राहते. आता आबा म्हणतात, हे बघ कला, अद्वैत, तुम्ही दोघं बी लवकर लवकर निघा बरं. आणि कला, आज जेवणा खावण्याचं समजा अंजू बघ. अद्वैत, तिला जे काही लागल ते व्यवस्थित सांग, तयारीला लाग, सगळी मदत कर. आता दोघही जण हो म्हणतात. आता कला अद्वैतकडेच बघत राहते, पण ही रोहिणी विचार करते मनातल्या मध्ये, अरे ही मुलगी आहे का कोण आहे. सरोजला काही आबांचा सहन झालेला नाहीये हा डिसिजन. पण आता बघा प्रेक्षकांनो, तरी सुद्धा सरोज जरा शांत आहे, पण रोहिणीने आग लावली आहे मधल्यामध्ये. काय ती बघा. आबा खूप खुश झालेत अद्वैतच्या निर्णयाने. शेवटी आबांना कला आणि अद्वैत एकत्रच हवेत. पण प्रेक्षकांनो, मला असं वाटतं अद्वैत कलाची हनीमून निघतं की काय की टूर. कारण ते आबा बोलता बोलता म्हणले, तू कलाला बँगलोरचे पण सगळे प्रोजेक्ट दाखव म्हणून. पण रोहिणी काय विचार करते बघा मनामध्ये, हिने आता कुठे घर ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती आणि आता हळूहळू ऑफिसमध्ये पण शिरली आहे. हद्द झाली बाबा या पोरीची. मी हिला अशी सोडणार नाहीये. चांदेकरांचा बिझनेस मी हिच्या हातात जाऊच देणार नाहीये. यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे. आता आबा अद्वैतला म्हणतात, ए अद्वैत, हे बघ, आपलं बेंगलुरूचं काम शेवटच्या टप्प्यावर आहे, तेव्हा तू कला सोबत बस आणि डिझाईनचं काम एकत्र करा. सरोज आता ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, आबा हे काय चाललंय तुमचं. अहो, डिझायनर म्हणून हिला काम द्यायचंय हे तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंच आहे, म्हणून अद्वैतने आणि तिने एकत्र बसून काम करायचंय का आता. नाही, ह्याला काय अर्थ आहे आबा. आता आबा म्हणतात, हे बघ सरोज, आपल्याकडून त्या स्वामीनाथनच्या बाबतीत थोडी हलगर्जी झाली आहे. आता जे काही काम करायचंय पुढे ते एवढं कणखरपणे आणि व्यवस्थित केलं पाहिजे की मागची समधी कसर निघाली पाहिजे. बघ, कलाकडे ती कलात्मकता आहे, ती अगदी छान कला करेल आणि डिझाईन उत्तम काढेल. आणि आपला अद्वैत बिझनेस छान करतो. तो ग्राहकांना काय हवं काय नको याचा उत्तम प्रतिसाद कलापर्यंत पोहोचवेल. आता हा अद्वैत म्हणतो, बरं आबा, तुम्ही म्हणाल तसंच होईल, आता निघतो मी. आबा म्हणतात, मी नाही म्हणायचं बेटा, आम्ही निघतो म्हण. आता सरोजला पुन्हा रागच आलाय प्रेक्षकांनो. आज कलाने, आबा आणि अद्वैतने सुद्धा चौका आणि छक्का मारलाय असं म्हणायला हरकत नाही. मस्तच होता आजचा भाग, बघताना जास्ती छान वाटतं प्रेक्षकांनो टीव्हीवर. आबा म्हणतात, आता छान काम करा त्या स्वामीनाथन सोबत, सगळं काम पूर्ण करून गोड बातमी घेऊन या घरी. आता अद्वैत म्हणतो, चला वेळ नका दौडू. हळूच तो कलाच्या कानात म्हणतो, उशीर होतोय मला. आता कला म्हणते, तू जा पुढे, मी पर्स आणते. सरोज आता त्या कलाकडे रागाने बघत असते, पण आता कला, अद्वैत सगळेच निघून गेलेत आणि सरोज पण तिच्या खोलीत निघून जाते. रजनी म्हणते आबांना, चला आबा, मी तुम्हाला पाणी गरम करून देते, तुमच्या गोळ्या पण राहिल्यात ना घ्यायच्या. आबा म्हणतात, होय होय चल. आता सगळेजण आपापल्या कामाला निघून गेले. आता राहिलं कोण, रोहिणी आणि राहुल. आता रोहिणी राहुलला अद्वा बोलायला लागते सगळेजण गेल्यावर. बघ राहुल, बघ, तुला जे जमलं नाही ना ते त्या पोरीला जमलंय. आता राहुल म्हणतो, हो ना मॉम, मी पण तोच विचार करतोय.
रोहिणी म्हणते अरे लाज नाही वाटत का तुला, नुसता विचार करतोय म्हणायला. रोहिणी म्हणते काय रे लाज नाही वाटत का तुला. राहुल म्हणतोय मॉम किती बोलतेस ग मला. रोहिणी म्हणते बोलू नको तर काय करू, अरे आतापर्यंत तुझ्यासाठी काय नाही केलं मी, प्रत्येक संधीची तू माती करून टाकलेली आहेस राहुल. शिक शिक त्या पोरीकडनं, त्या खरे बहिणींकडनं शिक, नाहीतर बैस असाच इथे, तेवढं पण तुला जमणार नाहीये. असे टोमणे टामणे ती त्या राहुलला मारते आणि निघून जाते. आता हा राहुल आहे ना प्रेक्षकांनो, तो 100% काहीतरी गडबड करणार आहे, कारण कोणी असं चिथवून दिलं ना तर ते जरा जास्ती होऊन जातं एखाद्याला. तसं या राहुलच्या बाबतीत होणार आहे. प्रेक्षकांनो, हा भागही तुम्हाला आवडला असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज खरेखुरे रिव्ह्यू मिळतात. हा राहुल ईर्षेपायी नक्की काहीतरी वेगळा डिसिजन घेईल आणि पुन्हा माती खाईल असो, पण आता इकडे सोहम सारख्या एरझाऱ्या मारत असतो. काजल विचार करते ह्याला काय झालंय, असा का फेऱ्या मारतोय हा, एवढी छान चित्र काढली आहेत आणि उगाचच टेन्शन घेतोय. सोहम कोणाची तरी वाट बघतोय असं मला वाटलं. आता ती काजल त्याच्या चित्रांकडेच बघत असते आणि अचानक तिथे एक मुलगी येते, अतिशय मॉड आणि अशी जबरदस्त असे शॉर्ट ड्रेस घातलेली. आता काजल त्या मुलीकडे बघतच राहते. आता ती मुलगी म्हणते हॅलो, तुम्ही सोहम आहात ना. आता सोहम तिला भेटतो आणि म्हणतो हो मीच आहे सोहम. मग आता ती म्हणते वाव काय छान चित्र काढली आहेत तुम्ही, ॲक्च्युली मी सुद्धा एक आर्टिस्टच आहे. सोहम तिच्याशी बोलण्यात व्यस्त असतो तेव्हा काजल या दोघांना बघून खूप जेलस फील करते. प्रेक्षकांनो, या नवीनच मुलीची एंट्री दाखवली आहे त्यांनी आज. आता ही मुलगी सोहमला म्हणते काय छान चित्र काढतोस रे, सॉलिड आर्टिस्ट आहेस तू, मी तुला तू म्हणलं तर चालेल ना. सोहम म्हणतो हो का नाही, चालेल ना, एवढी फॉर्मॅलिटी कशाला, तूच म्हणलं तरी चालेल. तेव्हा ही मुलगी म्हणते तूच म्हणा काय, तुम्ही म्हणा किंवा तू म्हणा, असं काहीतरी चालेल. बोलता बोलता हिचा रुमाल खाली पडतो, रॅदर तिने मुद्दाम पाडलाय असं दिसतंय. आता लगेच सोहम तिला रुमाल उचलून देतो आणि हे दोघं जण गुलुगुलू गप्पा मारताय. आता काजलला काही ते सहन होईना. ती मुलगी सोहमला म्हणत असते एका आर्टिस्टला काय काय अडचणी येऊ शकतात हे सगळं एक्झिबिशन वगैरे करायला, ते मी समजू शकते, कारण मी सुद्धा आर्टिस्टच आहे. सोहम म्हणतो हो का, अरे वा, मग माझी आणखी नाही काही चित्र आहेत, मी फॉरवर्ड करतो तुला. आता ती म्हणते हो प्लीज कर ना. आता यांनी एकमेकांच्या नंबरची देवाणघेवाण केली आहे. आता मात्र काजल संतापते आणि विचार करते कोण आहे यार ही नुसती चित्र बघायला आली आहे तर बघायचं आणि कल्टी मारायची ना, एवढी काय गप्पा हाणते याच्याशी, हा काय एवढा हसून खेळून बोलतोय या पोरीशी, याच्या घरी एवढा मोठा बिझनेस आहे, याला समजत नाही का ग्राहकांशी तेवढ्यापुरतं तेवढं बोलायचं असतं, ते सगळा मूड खराब करून टाकला आपला. शे, आता हिला जर त्याच्याबद्दल मनात काही नाहीये तर कशाला जेलसी होईल, म्हणजे काजलच्या मनात सुद्धा सोहम बद्दल कुछ कुछ है. थोडक्यात काय, चांदेकरांच्या बोकांडी आता पुन्हा काजल येऊन बसणार आहे. असो, आता या सानिकाने काही मेल चेक केलेत आणि तिच्या लक्षात येतं की काही नवीन ब्रीफ्स आहेत जे या स्वामीनाथनने दिलेत आणि काही लोकांनी या अद्वैतला पाठवलेच नाहीये ऑफिसमधल्या. त्यामुळे ती विचार करते की सरांना तर या ब्रीफ्स आल्याच नाहीये, असं कसं झालं. आता असा विचार करून ती अद्वैतच्या खोलीत म्हणजे कॅबिनमध्ये जाते आणि त्याला त्या मेलबद्दल सांगते. अद्वैत म्हणतो सॉरी सानिका, मला काही आठवत नाही. आता ही कला म्हणते अगं मला सांगतेस का त्या ब्रीफ बद्दल, मग मी तशा डिझाईन्स बनवते. सानिका म्हणते हो मॅडम, स्वामीनाथन सरांनी ह्या दिल्या होत्या ब्रीफ आणि तुमच्या डिझाईन या ब्रीफ प्रमाणे मॅचच होत नाहीये. आता हा अद्वैत काहीच बोलत नाहीये. कला म्हणते अगं असं कसं झालं. सानिका म्हणते सरांनी मला सांगितलं होतं की काहीच काम करू नकोस आणि स्टाफ मेंबरपैकी कोणी सरांना कळवलं नाही, त्यामुळे कदाचित सरांनी चेक केलं नसावं हे सगळं. आता कला म्हणते ठीक आहे, हरकत नाहीये, म्हणजे आता काम करायला सुरुवात केली तर स्वामीनाथन सर येईपर्यंत थोडंफार चेंजेस होऊन जातील. ठीक आहे, हरकत नाहीये, चालेल. सानिका आपण जरा काम वाटून घेऊयात ना दोघी जणी, कारण वेळ खूप कमी आहे ग. चालेल ना तुला, तू एक काम कर, इंटरनेटवरनं थोडीशी माहिती काढ, आधीच्या आणि आताच्या डिझाईन्स प्रमाणे काही रेफरन्सेस काढ, मी येते तुझ्या डेस्क जवळ तोपर्यंत. म्हणजे काय झालंय प्रेक्षकांनो, कलानी ज्या डिझाईन्स आधी काढल्या आहेत ना त्यामध्ये तिला आता काहीतरी बदल करायचे, कारण हा मेल प्रकरण या अद्वैतने सांगितलंच नाही कोणाला, कारण त्याला सानिकाला कामावरून काढायचंय ना म्हणून. आता बघा कला कशी कन्व्हिन्स करते अद्वैतला सानिकाला कामावर ठेवण्यासाठी. सानिका आता तिथून निघून जाते तेव्हा ही कला अद्वैतला म्हणते चांदेकर मला बोलायचंय तुझ्याशी. आता अद्वैत म्हणतो हे बघ, झालेला जो काही गोंधळ आहे ना त्याबद्दल मला काही विचारूही नको आणि मी काही सांगणार नाहीये, मला अजिबात ब्लेम करू नकोस त्या सगळ्यासाठी. कला म्हणते झालं, काढलंस ना काहीतरी पुन्हा, झालेला गोंधळ मी आणि सानिका दोघी जणी मिळून निस्तरू, त्याची तू चिंता नको करूस. मला सानिकाविषयीच बोलायचंय तुझ्याशी आणि स्पष्ट सांगायचं तर मला असं वाटतंय तू सानिकाला काढू नकोस ऑफिसमधनं.
आता अद्वैत म्हणतो, तू काय HR म्हणून जॉईन झाली आहे का ग? काय चाललंय तुझं? तू ज्वेलरी डिझायनर म्हणून इथे अपॉइंट झालेली आणि तसंही मी तुला अजून अपॉइंटमेंट लेटर दिलं नाही हातात. इथे कोणाला काढायचंय कोणाला ठेवायचंय हे माझं मी ठरवीन आणि उगाचच तू हस्तक्षेप करू नकोस माझ्या निर्णयामध्ये. मी बघून घेईल मला काय करायचंय ते. आता ही कला म्हणते, असं काय करतोस चांदेकर? तू तुझ्या खोलीमध्ये तुझ्या मतांप्रमाणे तुला जसं पाहिजे तसं वागतोस ना माझ्याशी, आणि आता इथे काय रे? इथे तरी तुझा हेका नको धरूस ना. सानिकाला का